नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, शासनाने नवीन सुधारित पीक विमा पद्धती अंमलात आणलेली आहे आणि त्यासाठी 1 जुलै 2025 पासून अर्ज भरण्यास सुरुवाती झालेली आहे। म्हणजे शेतकरी 1 जुलै 2025 पासून आपला पीक विमा भरू शकतात। तर बघा, जे 1 रुपयात पीक विमा पद्धत होती ती आता बंद केलेली आहे आणि शासनाने आता नवीन सुधारित पीक विमा पद्धती आणलेली आहे। यामध्ये काही वाटा शेतकऱ्याने भरायचा आहे आणि त्याच्या वाट्याचा जो प्रीमियम आहे त्याचा काही हिस्सा केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरणार आहे। तर बघा, हा जो पीक विमा भरायचा आहे तो CSC सेंटरवरून भरू शकता किंवा तुम्ही स्वतः सुद्धा भरू शकता। तर बघा, शेतकऱ्यांना एक सोपं पडावं, एक त्यांना माहीत असावं म्हणून आपण मोबाईलवरून पीक विमा कसा भरायचा तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा, त्यासाठी शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे की जेणेकरून त्यांना स्वतःच्या मोबाईलवरून आपला पीक विमा भरण्यास मदत होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, यासाठी तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्चमध्ये क्रॉप इन्शुरन्स हे नाव टाईप करायचं आहे आणि त्यानंतर बघा, क्रॉप इन्शुरन्स हे जे ॲप आहे त्या ॲपला क्लिक करायचं आहे, ओपन करायचं आहे। आता ॲपला ओपन केल्यानंतर बघा, ते ॲप ओपन होईल। प्रधानमंत्री फसल विमा योजना असं सरफेस तुमच्यासमोर ओपन होईल, लोड होत आहे। तर बघा, यानंतर तुमच्यासमोर बघा हे पेज ओपन झालेलं आहे। या ठिकाणी बघा PMFBY आणि आता माझं पहिलं लॉग इन आहे म्हणून माझं नाव येत आहे। त्यानंतर बघा खाली आहे माय पॉलिसीज, त्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन, प्रीमियम कॅल्क्युलेटर आणि खाली आहे अप्लाय फॉर द इन्शुरन्स स्कीम आणि PMFBY इन्शुरन्स। तर PMFBY इन्शुरन्स याच्यावरती आपल्याला खाली चौकोनामध्ये क्लिक करायचं आहे। आता यानंतर क्लिक केल्यानंतर बघा, फार्मर ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन झालेला आहे। राज्य आहे वरती, त्यानंतर सीझन आहे ते खरीप क्लिक करा, स्कीम आहे तिथं PM प्रधानमंत्री फसल विमा योजना क्लिक करा आणि इयर आहे म्हणजे वर्ष आहे ते 2025 आणि यानंतर सबमिट करा। आता या ठिकाणी बघा तुमचं बँक डिटेल आलेलं आहे। आता माझं पहिलंच आहे, जर तुम्हाला बँक ॲड करायची असेल तर ॲड न्यू बँकला तुम्ही क्लिक करू शकता। आता आपण आपली जी बँक आहे त्याला क्लिक करू आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करूया। त्यानंतर बघा, फार्मर ॲप्लिकेशन फॉर्म आलेला आहे, फार्मर डिटेल्स आलेलं आहे, आपलं नाव आलेलं आहे, आधारवरचं नाव आलेलं आहे, आधार नंबर आलेला आहे, मोबाईल नंबर आलेला आहे, आपला म्हणजे रिलेटिव्हचं नाव आलेलं आहे, जो कोण वडील असतील किंवा बायको असेल, त्यानंतर वय किती ते आलेलं आहे ते टाकायचं आहे। त्यानंतर बघा तुमचं मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे, मेल का फिमेल ते टाकायचं आहे, तुमची कॅटेगरी टाकायची आहे। त्यानंतर फार्मरची जमीन कशी स्वतःची का कशी तर त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। त्यानंतर फार्मर टाईप टाकायचं आहे, स्मॉल करायचं आहे। त्यानंतर बघा तुमचं रहिवासी पत्ता टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे, राज्य टाकायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे, त्यानंतर तुमचं गाव टाकायचं आहे आणि पूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे। जर नॉमिनी तुम्हाला टाकायचं असेल तर या चौकोनामध्ये क्लिक करा, नसेल तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, क्रॉप लॉस डिटेल या ठिकाणी आलेलं आहे, तुमचं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र। त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो या यादीतून जिल्हा निवडून या ठिकाणी जिल्ह्याला सिलेक्शन करायचं आहे। जिल्हा निवडल्यानंतर त्या जिल्ह्यातील तुमचा कोणता तालुका आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे। त्यानंतर तुमचं रेव्हेन्यू सर्कल म्हणजे तुमचं मंडळ कुठलं आहे तर ते या ठिकाणी निवडायचं आहे। त्या मंडळमधील तुमचं गाव कोणतं आहे ते निवडायचं आहे आणि तुमचं गाव ऑटोमॅटिक येईल आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, तुमचं जे क्रॉप टाईप आहे ते तुम्ही सामायिक क्षेत्र आहे का एकट्याचं आहे, तर एकट्याचं असेल तर इंडिव्हिज्युअलला क्लिक करायचं आहे, सामायिक असेल तर मिक्सला, तर इंडिव्हिज्युअलला क्लिक करू। आता क्रॉप सिलेक्ट करायचा आहे। आता आपण कांदा या पिकाची सुरुवातीला पीक विमा भरू आणि बघा शोईंग डेट म्हणजे तुम्ही पीक कधी पेरलेले तर ते जी तुम्ही पीक पेरलेली तारीख असेल ती तारीख या ठिकाणी तुम्ही टाकायची आहे। पीक पेरावर सुद्धा तीच तारीख टाका, कारण पीक पेरा तुम्हाला अपलोड करायचं आहे। तर बघा, आपण तारीख कांदा कधी लागवड केली ती तारीख टाकलेली आहे। त्यानंतर रान कोणाचं आहे, स्वतःचं आहे का तर स्वतः ओनर टाकायचं आहे। या ठिकाणी तुमचा जो जमिनीचा गट नंबर असेल तो या ठिकाणी सर्वे नंबर टाकायचा आहे।
त्यानंतर तुमचा खाता नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर बघा तुमच्यासमोर तुमची पूर्ण डिटेल आलेली आहे. तुमचं किती क्षेत्र आहे टोटल ते आलेलं आहे, खाता नंबर आलेला आहे. तर या ठिकाणी माहिती बरोबर असेल तर या चौकोनामध्ये सर्कलमध्ये क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचे आहे. तर बघा खातेदाराचे नाव हे सर्व माहिती आलेले आहे. याला क्लिक केलं आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं टोटल क्षेत्र आलेलं आहे. आता या ठिकाणी आपण कांद्याला किती क्षेत्र दिलेलं आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. समजा 1 एकर असेल तर 0.40, 2 एकर असेल तर 0.80 असं टाकायचं आहे. आणि बघा त्याचं बरोबर किती मंजूर झाला, सम इन्सर्ट्स याचं पूर्ण डिटेल आलेलं आहे. तुमचा हप्ता किती, शासनाचा हप्ता किती, तर तुम्हाला यासाठी 1 एकर आहे म्हणजे 272 रुपये प्रीमियम तुम्हाला भरावं लागणार आहे. तर या ठिकाणी बघा जर ॲड मोर पीक अजून एखादं पीक ॲड करायचं असेल तर तुम्ही ते पीक ॲड करू शकता. जसं कांद्याचं केलं त्याच अगदी त्याच प्रकारे तुम्ही सेम त्या प्रकारे करू शकता. राज्य निवडायचं आहे, त्यानंतर तालुका निवडायचा आहे. बघा त्यानंतर तुमचं जे रेव्हेन्यू सर्कल आहे ते रेव्हेन्यू सर्कल निवडायचं आहे. तुमची ग्रामपंचायत कुठली आहे ती निवडायची आहे आणि तुमचं विलेज निवडायचं आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा तुमचं जे क्रॉप आहे ते सामायिक आहे का एकट्याचं आहे, एकट्याचं असेल तर इंडिव्हिज्युअलला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे पीक असेल कांदा आणि अजून तुम्ही दुसरं कुठलं पीक केलं असेल तर ते निवडायचं आहे. त्याची तारीख टाकायची आहे की तुम्ही त्या पिकाचा लागवड दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर ओनरशिप स्वतःचं आहे का तुम्ही वाट्याने करताय या ठिकाणी ते मेन्शन करायचं आहे. सर्वे नंबर आणि तुमचा खाता नंबर या ठिकाणी जो असेल तो टाकून प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता सेम जशी तुम्ही पहिली माहिती टाकली त्या ठिकाणी तसेच आलेले आहे आणि बघा या ठिकाणी संपूर्ण माहिती आलेली आहे. आणि आता प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेम या ठिकाणी त्यालासुद्धा तुम्ही किती क्षेत्र आहे ते क्षेत्र टाकायचं आहे. त्या क्षेत्रासाठी किती विम्याचा प्रीमियम आहे तो ऑटोमॅटिक या ठिकाणी येणार आहे आणि प्रोसीड या बटनावरती तुम्हाला यानंतर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही दोन्ही पिकाची भरलेली माहिती तुमच्यासमोर आलेली आहे. मग प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर सुरुवातीला तुमचं बँक पासबुक. तर या ठिकाणी बघा तुम्ही तुमचं जे बँक पासबुक आहे ते तुम्ही गॅलरीतनं निवडू शकता किंवा फोटोही काढू शकता किंवा त्याची PDF असेल तर PDF सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर आहे बघा तुम्हाला लँड रेव्हेन्यू तुमचं 7/12 आणि 8 या दोन्हीची एकत्रित PDF करून या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यानंतर सेविंग सर्टिफिकेट. आता बघा फोटोने आपण बघू अशा प्रकारे तुम्ही फोटोसुद्धा काढून माहिती अपलोड करू शकता. तर बघा हा पीक पेरा आहे, तर हा पीक पेरा आपण अपलोड केलेला आहे आणि डन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर बघा पासबुक राहिलेलं आहे आपलं, तर पासबुकसुद्धा आपण अशा प्रकारे अपलोड करू शकता. तर डॉक्युमेंट बरोबर अपलोड करा. 7/12 शक्यतो जो आत्ता काढलेला असेल तर तो काढायचा आहे. यानंतर बघा सगळे डॉक्युमेंट तुमचे अपलोडिंग होत आहेत. सगळे डॉक्युमेंट ते सेव्ह करून ठेवते. जे डॉक्युमेंट अपलोड झाले त्याला ग्रीन टिक मार्क येते की म्हणजे त्याच्यामध्ये काही अडचण नाही, ते एकदम बरोबर तुमचे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत. तर 2 डॉक्युमेंट झाले. हे बघा तिसरं पण डॉक्युमेंट अपलोड होत आहे. तर तिन्ही डॉक्युमेंट आपले एकदम व्यवस्थित अपलोड झालेले आहे. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी तुमचं पॉलिसी डिटेल आलेलं आहे, तुमचं ब्रँच नेम, अकाउंट नंबर हे सगळं आलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा तुम्ही कुठलं पीक विमा भरला ते आलेलं आहे आणि त्याच्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर बघा अशा आणि तुम्हाला पुढे पेमेंट करायचं आहे. आता तुम्ही केलेलं पेमेंट पाहण्यासाठी बघा या ठिकाणी माय पॉलिसी याच्यावरती जाऊ शकता. समजा जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर माय पॉलिसी आहे याच्यावरती तुम्ही जाऊन ते चेक करू शकता. तर बघा या ठिकाणी प्रीमियम कॅल्क्युलेटर क्रॉप इंटिमेशन आहे, तर आपल्याला माय पॉलिसीज याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण पॉलिसी या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर बघा ही संपूर्ण पॉलिसी तुमच्यासमोर तुम्ही चेक करू शकता. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा हा फॉर्म भरू शकता. धन्यवाद.